ऐ चोम्या भाषा उठ ना बे. मी नाही उठत. अव पाय न आई हा तुझा नातू रात दिवस खाना खातच राहते तरी एक चिप्सचा पुडा नाही घेऊन दिला म्हणून हा उठत नसे. ए काऊन रे बापू चोम्या जान मामा सोबत खेळ. कसा खेळल मामा सोबत. आता मामाच्या लवरनं म्हणलं खेळ माझ्या सोबत तर धना खेळते ना. बकऱ्या गण्या काही बोलतेस का माझ्या नातवाला. अव हो का बाई हा तुझा नातू डेंग्याच्या घरी सविती सोबत दरवाजा लावून खेळत होता. मी म्हणलो याला का रे चोम्या भाषा का खेळतायस. तर हा पस्तूर मला म्हणे गण्या मामा मी तर सविती मामी सोबत डॉक्टर खेळत आहो. मग सविता मामीने मला इंजेक्शन खाऊन टोचू दिलास. घुबळा तुझी इंजेक्शन मोठी तरी आहे का बे टोचीला नाही. बकऱ्या गण्या माझ्या नातवाला बिघडवतेस का तू. अव हा 4 देशाला बिघडवू शकते एवढी पावर ठेवते. हा लहानचा दिसते पण टकल्या मोठा हरामी बिलकुल बापासारखा. ते बाय मामा माझ्या बापाला काय नको म्हणू. अबे तुझ्या बापाची तर पुरी घेऊन मोकळी केला मी म्हणून तर भोसडीचा आला नाही. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये येते. राम रामजी सासूबाई. अरे जावई बापू आले. या 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 या. नाव घेताच दुसरा टकला हाजीर. आऊन घरचे तांदूळ गहू सरले वाटते. ती त्या डब्यातले थैलाभर तांदूळ देऊन दे आलं. तसंही हा भिकारी बांधलाच आहे आपल्या घरचा. बकऱ्या गण्या जावई आलं असं म्हणतात का. हे तुझे दाजी होत ना. बहीण माय दाजी पाहिला तर दाजी असा आणि भाषा पाहिला तर नकरेला असा. गण्या अबे कधी ते चांगला बोलत जाबे आमच्या सोबत. थुका लावून तुमच्या टकल्यावर थापड मारीन. आपा तुमचा पोरगा इथे कसा रुसून बसला इथं. काय झाला रे बापू चोम्या. पप्पा माले गण्या मामाने सविती मामीले इंजेक्शन नाही देऊ दिलं. चोम्या भाषा तुझी इंजेक्शनच मोडतो बुडापासून. बे तुले बाप चांगला नाही भेटला मामा चांगला भेटला. मामाकडून तर काही चांगल्या गोष्टी शिक. का तूही होशील बे बापासारखाच. सासूबाई मी नेतो आपल्या पोराले. नाही 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 मी येते आणलो काय माझ्या पोराले. हा तुमचा पोरगा माझ्या पोराले येते जगू नाही दे. जा बे चोम्या भाषा तुझा बाप तुला घेवायला आला. जा लवकर निघ तू आमच्या घरून. काय नाही मी. हा तुझा घरो का माझ्या सासऱ्याचा घरो. माझा पोरगा राहील येते तुले काय करायचं. भोकन टिकल्या दाजी माझ्या भाषाला एक कपडा नाही घेऊन देऊ शकत. आणि मार बनते नेईन मैं आपल्या घरी. ए गण्या मामा माझ्या पप्पाला तसं काहीच नको म्हणू ना. तुले सांगतो भाषा कोण्या दिवशी तुझ्या बापाला जमिनीत गाडून ठेवीन. मला पक्की राग येते तुझ्या बापाची. ए बापू चोम्या जा ना उठ. चांगला बाहेर जा खेळ मस्त मस्त्या कर. ते पाय नानी ह्या गण्या मामाला माझ्यावर विश्वासच नसे. अबे तुझ्यावर का तुझ्या खानदानावर विश्वास नसे मला. भोसडीच्या आईवर तुमच्यापेक्षा डुकर तरी चांगले आहेत. हे चड्डी घालास तर किती दिवस झाले बे एका चड्डीवर असतं. तर चल ना मग मामा मला कपडे घेऊन दे ना. ज्यानं पैदा केलं त्याला घेऊन माग ना बे. आता उठ चल तिकडे माझ्या मित्राकडे येतो. अबे डेंग्या आहेस का बे घरी का गेलाच कोटी भाद्रवालं. डेंग्या मामा बापा मामा काऊन नाही येत का. तुझ्या डेंग्या मामाचे कान भोकणे झालेत. कान भोकणे होतेत का मामा. डोळे भोकणे होतेत कान तर बहिरे होते. एवढी समज आहे तर काऊन बे चड्डीत मुततेस तू. चड्डी काढून मुतत जा ना. आणि तेल गिल लावत जा ना बे डोक्याला. उन्हाळ्यात गवत वापला पण तुझ्या डोक्याला अजून केस नाही वापले. मामा का झाला बे गण्या भाऊ काऊन बोंबलत आहेस तू. अबे डोळे खोलून पाय ना. का पाहू बे तुला रोजच पाहतो तरी. आता मी चांगला स्वप्नामध्ये झोपलो होतो. स्वप्नात चांगला सवितीला पाहत होतो. तू आता डोळे खोलून मले पाय म्हणतेस. गण्या मामा सवितीवर डेंग्या मामा लाईन मारते का. नाही मामी तू पक्की स्लोपर आहे का. अबे डोळे खोलून पाय ना तुला भेटावाला कोण आला तर. कोण आला. अरे चोम्या भाषा कायला आलास बे तू. तूही धरलास का बे नाही तर बापासारखे धंदे. बे डेंगू भाषाला असं म्हणतात का. मजाक केलो ना गण्या भाऊ. ये चोम्या भाषा जेवण करायला ये बरं. काय आणलं मामा. गोट्याचा आरण. अबे गण्या भाऊ मी नाही येऊ शकत बे. आऊन मामा. अबे गण्या भाऊ नाही जमत. काल मी ना बियर सोबत दारू मिक्स करून पेलो. तर आज माझ्या ढुंगणातून बियर आणि दारू दोन्ही एक साथ निघत आहेत. टकल्यामध्ये मटण खाल्लो तर आता मला आगही होत आहे. मी तर म्हणतो डॉक्टरकडे जाऊन पाहू का कान. पुढे व्याधीचा त्रास घेऊन असेल तर. आईला खाशील मामा मटण. फुकटाचा भेटला तर तुम्ही सोडा नाही. बे फुकट्या तर तुझा बाप आहे बे. तुले का सांगू गण्या भाऊ. सकाळी गेलो मी परसाकड. मोठ्यानं आग होत आहे रे भाऊ. पुरे 36 कोटी देवही आठवत आहेत का. कूलर चालू करतो कूलर समोर पॅन्ट काढून दिवसभर बसतो तरी माझ्या ढुंगणाची आग कमी नाही हो गण्या भाऊ. आता तुम्ही आवाज दिला तेव्हा मी संडासातच होतो. एक तर लेंडूक बाहेर निघाई नाही आणि मोठ्यानं आग जरते भाऊ. बे तर लढण्यापेक्षा डॉक्टरकडे जा ना. गोळ्या नाही तर ढुंगणाला मारायचा स्प्रे देईल. त्याच्यानंच तर तुझी मुडव्याध कमी होईल. डेंगू मामा माझ्या बापाला झाली होती मुडव्याध. मग माझा बाप शेजारच्या गावी गावठी औषध खाऊन गेला. मग झाली का ठीक तुझ्या बापाची. नाही आता ऑपरेशन करावं लागणार आहे. आणि ऑपरेशन साठी पैसे माझ्या गण्या मामाच्या बाबाला मागणार आहे. तुझ्या बापाला आंबा पैसे देतो ना आम्ही. भोकन टिकल्या दाजी
पोट दुखला तरी पोट दुखाची गोळी घेवायला आमच्याकडून पैसे मागते. आणि आता याला मुडव्याधही झाला, मुडव्याच्या ऑपरेशन साठी अजून आम्हाला पैसे मागल. एक काम करतो मी, जुन्या भाषा तुझ्या बापाचा ढुंगणच कापून ठेवतो. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.